महाराज नेहमी सांगायचे आमचे, ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी कधी रागानं वाचायची नाही, मग ती रागात वाचायची. असं खूप गोड सांगायचे, रागात वाचायची. आणि मग त्या अक्षरा अतिल भाव, आणि मग अक्षरातला भाव कळतो. आणि एकदा जर तो भाव जर कळाला ना, मी एक वाक्य सांगेन नेहमी, ज्ञानोबांना प्रसन्न करून घेणं खूप सोपं आहे, पण ज्ञानेश्वरी प्रसन्न करून घेणं खूप अवघड आहे. कारण ही अक्षर नव्हती देका ब्रह्म साम्राज्य दीपिका. साधी अक्षर नाहीत, साधी नाहीत. कारण त्या अक्षरातला भाव आणि ते अक्षर म्हणजे खूप वेगळे मंत्र आहे. तो मंत्र ज्ञानोबरांच्या अक्षरानं, ज्ञानोबरांच्या मंत्रानं आजार बरे होतात. याच्यापेक्षा आणखीन काय ज्ञानेश्वरीनं सांगावं. सच्चिदानंद बाबांचे 17वे वंशज आजही हयात आहेत. 97 वर्षाचं वय आहे. त्यांच्या सुविद्य पत्नी आजही याही वयामध्ये रोज ज्ञानेश्वरीच्या 5 तरी उव्या लिहून काढतात. महिला मंडळ ऐकताय का झोपलाय? बरं आहे, गार हवा बिवाय निवांत आहे, काय नाही, अंधार आहे, काय बोवाला कळत नाही आज. ऐका, खरे रे, मी तुम्हाला का सांगतो, तुम्ही आहात म्हणून संस्कार आहेत, तुम्ही आहात म्हणून सण आहे, तुम्ही आहात म्हणून वार आहेत. नाही तर आमच्याकडनं काही घडू शकेल असं आम्हाला वाटत नाही. आम्ही फक्त पोळ्या खाण्याच्या कामाच, बाकी आम्हाला काही कळत नाही. जसं पेशव्यांचं राज्य पोळ्या खाण्यात आणि लाडू खाण्यात गेलं ना, तसंच आमचा काळ आहे. ऐका, त्यांचं कार्य सांगतो तुम्हाला बरं का सर. आणि कित्येक वर्षाची त्यांची परंपरा आहे. आणि त्या स्वतः ओवी लिहितात ज्ञानेश्वरीची, आणि ती ओवी समोर अशी चौरंगावर ठेवायची, त्याला फुलानं पाणी शिंपडायचं, हळदी कुंकू व्हायचं, अक्षता व्हायच्या, उदबत्ती आणि आरतीनं ज्ञानोबांची ओवीला असं सुंदर असं ओवाळायचं, गुडघे टेकायचे, त्या ओवीला नतमस्तक व्हायचं, ती ओवी हातात घ्यायची, अशी छातीला धरायची प्रेमानं, आणि पुन्हा तो कागद असा पालथा घालायचा, दुसरा कागद घ्यायचा, त्याच्या ओवी लिहायची, आणि पहिली जी क्रिया केली त्या ओवीला अशी क्रिया करायची. अशी 9000 ओव्यांना लाखो वेळा प्रत्येक ओवींची पूजा झाली त्यांच्या हातून. लाखो वेळा प्रत्येक ओवीची पूजा झाली. आज त्यांच्याजवळ गिरणा कोण, माई हे दुखतंय बरं का, माझं हा त्रास होतोय बरं का, ही घरातली पिढा अशा अशा पद्धतीची आहे बरं का, त्याला हा रोग झालाय बरं का. हो, त्या माई सांगतात, एक काम करा, हो ज्ञानेश्वरी उघडा, हो अमकाम काध्याय उघडा, त्यातला हा श्लोक बघा, त्या श्लोकाच्या खालच्या एवढ्या ओव्या आहेत, त्या ओव्याचे पाठ दिवसातून 15-20 वेळा करा, 100 वेळा करा, 125 वेळा करा, असं त्या सांगतात. 40 दिवसाच्या आत तुम्हाला गुण येईल, तुमचा आजार सुद्धा निघून जाईल. ही ज्ञानोबांची अक्षर काम करतायत, अक्षर काम करतायत. आणि म्हणून मला एक पुस्तक वाचायला मिळालं, मी तुम्हाला देईन सर पुस्तक, ते आहे माझ्याकडं, त्याला PDF पण माझ्याकडं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे ज्ञानेश्वरीतली मंत्रविद्या असं पुस्तक आहे. एका बापट नावाच्या सदव्यक्तीनं लिहिलं. औरंगाबादेचे जलसंपदा विभागामध्ये अधीक्षक अभियंता म्हणून होते, आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या गुरुजींनी एक त्यांना डायरी दिली. त्यांचं नाव होतं नारायण बर्वे. त्या नारायण बर्वेंनी त्यांना एक डायरी दिली, आणि त्या डायरीचं एका पुस्तकात त्यांनी प्रकाशन केलं. ते इतके छान मुद्दे मांडले सर, मी देईन तुम्हाला, असेल माझ्याजवळ. इतके छान मुद्दे मांडलेत. त्यांनी सांगितलं की ज्याला जर कोणाला मणक्याचा त्रास होत असेल, मणक्याचा, तर अशा लोकांनी 10वा अध्याय उघडावा, आणि 10व्या अध्यायातल्या पहिल्या 5 ओव्या, या 5 ओव्याची पाठ दिवसातून 125 वेळा केले तर 40 दिवसाच्या आत मणक्याचा आजार त्याचा बरा होतो. नमो विशद बोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया, अशा 5 ओव्या ज्या आहेत ना, 100 वेळा 125 वेळा पाठ केले तर 60 दिवसाच्या आत सगळा आजार नाहीसा होतोय. इतकी त्या अक्षरातली ताकद आहे. एकानं मला सांगितलं, महाराज ही अंधश्रद्धा आहे. कशी अंधश्रद्धा असेल? ही अंधश्रद्धा कशी असेल? अरे गावानं मंदिर बांधलं 1 कोटीचं, 10 लाखाचं सिंहासन केलं, 5 लाखाच्या मूर्ती राजस्थानवरनं मागवल्या, आदल्या रात्री 12 ब्राह्मण आले, 12 ब्राह्मणांचा होम हवन सुरू झाला, मूर्त्या धान्यामध्ये ठेवल्या गेल्या, रात्रभर होम चालला होता, रात्रभर मंत्र चाललेला होता. दिवस उगवला, लोक सगळी जमा झाली, एक महात्मा आला आणि त्याच्या हातून ग्रामस्थांनी ती मूर्ती उचलली आणि ती मूर्ती सिंहासनावर मांडली, आणि त्या साधूच्या स्पर्शानं
आणि ब्राह्मणांच्या मंत्रानं त्या मूर्तीमध्ये प्राण गेला. लाखो लोकांच्या दर्शनाकरता एका पाषाणाची दगडाची मूर्ती आज विटेवर किंवा सिंहासनावर उभी राहिली गेली. हा पाषाणच आहे ना, संगमरावर आहे, पाषाण आहे. याच्यामध्ये प्राण गेला, पाषाणामध्ये प्राण. तर मंत्रानं जात असेल तर माझ्या ज्ञानोबांच्या मंत्रानं आजार बरे होत नाहीत का? झालेच पाहिजे कसं पाहिजे. आता एक आजार सांगतो आणि थांबतो. आता लय काय बोलत नाही तुमच्याशी. मी अभंगाला कधी यायचोय ऐका. एकच आजार सांगतो. बहुतांशी लोकांना आजार आहे तो. म्हणजे मी काही विक्री नाही आलो. बरेचसे पूर्वी बुवा आमची औषधं विकायला लागली. ज्ञानेश्वरांनी इतकं छान सांगितलंय तुम्हाला. तुम्हाला जर हार्टचा त्रास असेल, हार्टचा बीपीचा त्रास असेल, अशा लोकांनी 15 अध्याय उघडायचा आणि पहिल्या 28 ओव्याचे पाठ दिवसातून होतील तेवढे करायचे. पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि ते चुकीचं नाही. बऱ्याचशा लोकांचा मला रिपोर्ट यायला आहे विशाल. त्यांनी मला सांगितलं महाराज खरंच ज्ञानोबा आणि खरंच ज्ञानेश्वरी आहे. त्यांनी इतका मुद्दा छान सांगितला होता मला. ते अनुभवसुद्धा माझ्याकडं रेकॉर्ड आहे. तसा 1 ते 28 ओव्याचे पाठ दिवसातून 50-100 वेळा केले तर सर 40 दिवसाच्या आत त्याची बीपीची गोळी बंद होते. ही ताकद आहे अक्षरात. बस बाकी काय सांगायचं कीर्तनामध्ये सर, खूप काय. एक वारकरी संप्रदायाला आई ज्ञानोबांसारखी मिळाली. बाप तुकोबांसारखा मिळाला. ओ आई प्रेम करते, आई कुशीत घेते, आई खाऊ देते. आईचं हृदय आणि माझ्या ज्ञानोबाचं हृदय इतकंच कोवळ आहे, इतकंच कोमल आहे आणि इतकंच नाजूक आहे. इतकंच नाजूक आहे. तुकोबराया बापाची भूमिका केली, शिव्या दिल्या, मोठ्यानं बोलले, लागेल असा शब्द बोलले. ज्ञानोबराया लागेल असा शब्द बोलले नाहीत. उलट ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये जीच म्हणतात. जी पूर्वीची माणसं हाक मारल्यावर जी म्हणायची. आता जी नाही, आता जी कळणार पण नाही जी कशाला म्हणतात. आता लयत लय नाही जिजिरं कळल. जी नाही त्यांना कळायचं. जी हे लक्षण नम्रतेचं लक्षण आहे. ज्ञानोबा जी म्हणतात. तुकोबराय रागवले. असे अभंग आहेत तुकोबरायांचे. फक्त ते अभंग काय आहेत हे सांगण्याचा अधिकार या नारदाच्या गादीवर अजून मला नाही आला. याचा अर्थ हे लक्षात ठेवा. वारकरी संप्रदाय आईची कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची. वारकरी संप्रदाय आम्हाला हे सांगतो तुकोबरायांचे कोणते अभंग कोणत्या वयामध्ये म्हणायचे याला सुद्धा बंधन दिलंय वारकरी संप्रदायामध्ये. याला सुद्धा बंधन दिलंय. साधणे असे सुंदर आई आणि सुंदर बाप मिळाला. प्रमाण देतो तुम्हाला. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत.